प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभूने पुन्हा एकदा आपल्या परिवारामध्ये आपल्या सेवकाला आत्म्याच्या प्रेरणेने येण्यासाठी सहाय्यता केली. आपण प्रार्थनेची सुरुवात प्रार्थनेने करूया. सुरुवातीची प्रार्थना ताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वी निर्माण करता माझे महाप्रभू परमेश्वरा, दया प्रथम उंचविते गौरविते तुला मान व आदर देते माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते या सायंकाळच्या समय प्रभू तू आम्हाला दिवसभर समजून तुझ्या गौरवासाठी एकत्रित केलं. धन्यवाद परमेश्वरा. प्रार्थना करते त्याला दया करा. तुला दास व सेवेसाठी आला असतो परमेश्वरा, त्यांना तू विशेष प्रकारे आश्रय कर परमेश्वरा. प्रार्थना करते ते जे काही वचन पेडणार मला दे बाप्पा, ते वचन नुसतं आम्ही ऐकून नाही घेता तर ते आम्ही ऐकून ग्रहण करू. त्यातलं 60 पट 40 पट नाही तर आम्ही त्यातलं 100 पट त्या परमेश्वरा देव दे बाप्पा. अशी तू आमच्यावर सहाय्य आणि मार्गदर्शन करताय म्हणा बाबा. परमेश्वरा वचन सांगत असताना तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन प्रभू असू देतो. अशी नव्हे विनंती धन्यता आला प्रभू येशू ख्रिस्त याच्या कोण पवित्र नाव केली म्हणून तुझ्या आमेन. प्रियांनो, या अंतिम समयामध्ये देव बाप सर्वांना आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो, परंतु त्या आशीर्वादापेक्षा जास्त आशीर्वादित परिवार कोणते आहेत माहिती का प्रियांनो? या समयामध्ये प्रियांनो, जगामध्ये सर्वजण कुठं ना कुठं आपल्या स्वार्थासाठी आपल्या फायद्यासाठी एखाद्याला फसवतील ठकवतील, पण पवित्र आत्म्याच्या डिक्शनरीमध्ये ठकवणं आणि फसवणं हा शब्दच नाही. पवित्र आत्म्याजवळ जे आहे ते सत्य आहे आणि पवित्र आत्म्याची इच्छा आहे की जे माझ्याजवळ सत्य आहे तेच माझ्या विश्वासणाऱ्यांमध्ये सत्य असावं. म्हणून देवाचं कार्य आजही चाललेलं आहे. ज्या परिवारामध्ये अंतिम समयामध्ये देवाच्या सेवकांच्या द्वारे संदेशाच्या द्वारे परिवाराला उत्तेजन दिलं जातं, त्या परिवारासारखा आशीर्वादित परिवार आजच्या समयामध्ये पुस्तकावर तुम्ही नाही. प्रियांनो, सेवक भरपूर आहेत, भरपूर सेवक आहेत. असं नाही की आजच्या समयात सेवक नाहीये. अजूनही सेवक घडवले जात आहेत, बनवले जात आहेत, परंतु सेवकांमध्ये पण विशिष्ट तऱ्हेच्या क्वालिटी पवित्र आत्म्याने ठेवल्यात. येशू ख्रिस्त सांगायला जायचं आहे ना, लिहिलंय शुभ वर्तमानामध्ये की येशू सुवार्ता सांगायला जायचा. येशू ख्रिस्त निरोप पाठवित होता का कोणाला की आज मी या गावात जाणार आहे किंवा या घरात मी आज वचन सेवा करायला जाणार आहे? निरोप देत होता येशू ख्रिस्त? लिहिलंय का वचनामध्ये की येशू ख्रिस्त निरोप द्यायचा आणि मग प्रार्थनेला जायचा? प्रियांनो, जो सेवक प्रभूच्या इच्छेने प्रभूने ज्या प्रकारे सेवा केली त्या प्रकारे सेवा करण्याची जो तयारी ठेवतो तो सेवक आत्म्याचा संदेश सांगणारा आहे. आता एखाद्याने जर फोन केला की मी तुमच्या घरी येत आहे, ज्यांना फोन आला त्यांना माहित असणार आहे ना की आमच्या घरात फोन येत आहे का नाही? एखादा जर आत्म्याने सेवक आला, त्या सेवकाच्या येण्याच्या अगोदर 5 मिनिटं म्हणा, काही परिवार आमच्याकडे अशा सेवक येऊन राहिलेले आहेत सेवेला, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर सेवेला गेले तर चांगलं होईल. असं माझ्या सेवा क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी माझ्या बरोबर झालं. कारण काही जण फोन करून विश्वासणाऱ्यांकडे प्रार्थनेला येत होते आणि मला पण देव बाप दाखवायचं की त्याच ठिकाणी जा. ज्या ठिकाणी सेवक फोन करून येत आहे त्या ठिकाणी मी पण जायचो त्यांच्या अगोदर, परंतु विश्वासणारे ज्यांनी फोन केलाय किंवा त्यांनी त्यांना फोन केला
त्यांची प्रार्थना होऊ द्यायची, पण मी जो आत्म्याच्या प्रेरणेने त्यांच्या परिवारात गेलेलो आहे, माझा संदेश ते होऊ देत नव्हते. फक्त म्हणायचे प्रार्थना करा. आत्म्याची भाषा आणि बुद्धीची भाषा हे यावरून सिद्ध होतो. आत्म्याची भाषा नेहमी बुद्धीपेक्षा वेगळी असते. ठरवून केलेला कार्यक्रम हा बुद्धीचा आहे. तुमची बुद्धी म्हणजे असं कर, मार्गदर्शन करायला देवच येतोय, तिथं काय बुद्धी काम नाही करत. पण तुमच्या योजनेने तुम्ही देव बाप्पाला त्या परिवारात आमंत्रित केलं आणि प्रभू स्वतः होऊन त्या परिवारात येणं हा भाग वेगळा आहे. म्हणून आत्म्याची सेवा वेगळी आहे, बुद्धीच्या प्रेरणेची सेवा वेगळी आहे. पण आज याही गोष्टींमध्ये निरनिराळ्या प्रकारचे वाद चाललेले आहेत. निरनिराळ्या गोष्टीचे तर्क वितर्क लावले जाते. प्रियांनो, पवित्र आत्म्याला तर्क वितर्क अजिबात आवडत. पवित्र आत्मा जर तर्क वितर्क लावतो ना, तो सुधरवण्याच्या इच्छेसाठी ती तर्क वितर्क लावतो. पण आज आम्ही देवाला देवाच्या सांगण्याच्या पुढं काही करण्याच्या प्रक्रिया आम्ही करण्यामध्ये आज माग पुढं पाहायला हरकत घेत नाही. देवाच्या सांगण्याने चालणं आणि देवाला आपल्या इच्छेने चालवणं या दोन गोष्टी आहेत. आम्ही नेहमी देवाच्या सांगण्याने चालणारे असावे. देवाला आम्ही आमच्या सांगण्याने चालविणारे नसलं पाहिजे. ध्यान देऊन ऐका की प्रभू काय बोलत आहे. प्रभूला या बोलण्यातून काय तुम्हाला समजावून सांगायचं आहे. प्रभूच्या मर्जीची सेवा ही प्रभूला आनंद देणारी असते. पण आमच्या मर्जीने देवाला आम्ही खुश करणं, याच्यामध्ये देवाला कसं वाटत असेल विचार करा प्रिया. म्हणून विचारवंत व्यक्ती जवळ विचार असतात. विचारवंत व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा डिसिजन ताबडतोब घेत नाही. तो त्याच्यावर विचार करतो, खोल जातो. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, ते मार्ग धरला तर काय निर्णय येईल, सगळ्या गोष्टी तपासतो. आणि मग जी योग्य गोष्ट वाटल, जी देवासाठी गौरवाची आहे, त्याच्यावर तो फायनल डिसिजन घेतो. तसं प्रियांनो, वचनामध्ये पण देव बाप्पाने इस्रायली लोकांसाठी सर्वात मोठं कार्य करण्याची सुरुवात इस्रायली लोकांपासूनच केली. आणि ही प्रक्रिया जुन्या करारामध्ये स्टार्ट झाली. कुठं स्टार्ट झाली या पाहूया वचनातून. आता अनुवादाचं पुस्तक 11वा अध्याय 25वा वचन. फार सुंदर शब्द त्या ठिकाणी दिलाय देव बाप्पांनी. 11वा अध्याय 25वा वचन. तुमच्याशी कोणी सामना करणार नाही. ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल त्यातल्या निवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करेल. बघा, देव बाप्पांनी पण ठरवलं आपल्या समयामध्ये की मला माझी प्रजा माझ्या इच्छेने घडवायची आहे, बनवायची आहे, चालवायची आहे. तर याच्यासाठी मला कोणतं कार्य करणं गरजेचं आहे. आणि वचनात सांगण्यात आलंय की तुमच्या पुढे कोणासही उभे राहता येणार नाही. तुमच्या समोर कुणी आलं ना, तो तुमच्यावर सरशी करणार नाही. असं देवाला या वाक्यातून स्पष्ट सांगितलंय. आणि मग पुढं प्रभू म्हणत आहे, ज्या ज्या भूमीला तुमचे पाऊल लागतील
त्या भूमीवर तुम्हाला विरोध करणारा कुणी सापडणार नाही. विरोधी जर आले ना तर ते विरोधी तुम्हाला पाहून घाबरतील अशी दहशत मी त्यांच्या हृदयात निर्माण करील. म्हणजे माझं कार्य पुढं जाण्यासाठी व्यत्यय आढळून येणार नाही. ज्या पण भूमीवर शिष्यांचे पाऊल पडले, प्रेषितांच्या कृत्यामध्ये सांगितलंय ती भूमी प्रभू परमेश्वराने आपल्यासाठी निवडून घेतली. ज्या पण ठिकाणी शिष्य गेले आणि त्यांनी वचनाची सुवार्ता सांगितली, गावच्या गाव प्रभूच्या राज्यात आले. तिथं 1-2 लोक देवाच्या राज्यात येत नव्हते म्हणून शिष्य ज्या पण ठिकाणी प्रार्थनेला जायचे 4000, 5000, 7000 लोकांचा भरणा देवाच्या राज्यामध्ये व्हायचा. एका प्रार्थनेच्या माध्यमातून एवढे लोक देवाच्या राज्यात येत होते. आणि पेत्राच्या पहिल्या भाषणातून 3000 लोकांचा भरणा सुरू झाला असं बायबल आम्हाला शिकवतं. प्रियानो, देवाचं राज्य वाढणार राज्य आहे. देवाचं राज्य घटणार राज्य नाही. आज त्या प्रकारे देवाचं राज्य सर्वत्र का वाढत नाही? शिष्यांच्या काळामध्ये जे होत होतं ते आजच्या समयामध्ये का होऊ नाही राहिलं? त्या शिष्यांच्या काळामध्ये जो आत्मा कार्य करत होता तो आत्मा या समयामध्ये नाही काय? या समयामध्ये आत्मा कार्य करत होता, या समयामध्ये तो आत्मा एवढ्या प्रभावशाली कार्य का करत नाही? याला कारण काय माहिती का प्रियांनो? कारण मनुष्याने जेव्हा बायबल मध्ये हात घातला, बायबल मध्ये लक्ष दिलं, तेव्हा त्याने एका वचनाला दोष पात्र वचन बनवले. सर्वांनी ते दोष पात्र वचन बनवलंय असं नाही. ज्या ज्या विश्वासणाऱ्यांनी प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला दोष पात्र या वचनातून बघायला सुरुवात केली, ज्या ज्या सेवकांनी पण या प्रक्रियेला दुजोरा दिला, यांच्यामुळं पवित्र आत्मा थोडासा नाराज झालेला आहे. पवित्र आत्मा इतका नाराज झालेला नाही की पवित्र आत्मेने त्या वचनाला दोष लावणाऱ्यांना रेस्टिगेशन केले. अशी प्रक्रिया पवित्र आत्मा कधी करत नाही. प्रभूच्या राज्यामध्ये प्रभू लोक घेणारा आहे. प्रभू आपल्या राज्यातले लोक घालवून देणारा नाही. परंतु देवाच्या आत्म्याची या अंतिम समयामध्ये अशी शेवटची आशा आणि इच्छा आहे की माझ्या वचनाला माझ्या विश्वासणाऱ्यांनी कदापिही दोष लावू नये. कारण लिहिताना जर मला त्या वचनाची शंका आली नाही, माझ्या डोक्यामध्ये त्या वचनाविषयी तर्क आले नाही, मला त्या वचनाविषयी कुठला संशय माझ्या मनात आला नाही, तर माझे विश्वासणारे, माझे प्रभूचे सेवक त्या वचनाविषयी संशयात का आहेत? आज सर्वजण, काही जण त्या वचनाला खुलेआम दोष लावित आहेत ना. प्रभूच्या हृदयाला ते वाक्य मुळीच आवडत नाही. कारण पवित्र आत्म्याने बायबलला दोष लावू नका, वचनाला दोष लावू नका याविषयीची सक्ती केलेली आहे. पण आज ते वचन बायबल मध्ये असतानाही विश्वासणारे सेवक वचनाला दोष लावतात आणि खुलेआम शिकविताना म्हणतात वचनापासून मिळणारे आशीर्वाद. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, वचनापासून आशीर्वादच मिळतात. पण वचन हे शिकवित नाही ना की माझ्या वचनाला दोष लाव. पवित्र आत्म्याने कुठेही उद्गार काढलेले नाही की माझ्या शब्दाला, माझ्या वचनाला तू दोष लावित राहा. प्रियांनो, आज आहे ना
कसं चाललेलं आहे हे पवित्र आत्मा निमूटपणे पाहतो. पण पवित्र आत्मेची अंतिम इच्छा, अंतिम निर्णय हाच आहे आजपर्यंत की माझे विश्वासणारे माझ्या वचनाप्रमाणे चालणारे व्हावे. आणि जर या प्रकारची प्रक्रिया देव बाप्पाला त्याच्या येण्याच्या अगोदर पर्यंत दिसली नाही, त्याच्या राज्यात त्याचा भरणा भरला, देव बाप यायला उशीर करणार नाही. आणि जे दोष पात्रामध्ये असतील त्यांना न्यायासाठी उभंच राहावं लागणार आहे. ते किती ओरडले ना, प्रभू प्रभू तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूत घालवले, तुझ्या नावाने महत्कृत्य मी केले, तू येईपर्यंत तुझ्या नावावर विश्वास ठेवला, तुझीच सेवा मी करत राहिलो, तरी देवाचा आत्मा त्यांचे ते शब्द तितके ग्राह्य धरणार नाही जितके ग्राह्य धरण्यासाठी विश्वासणारा प्रभूशी बोलेल त्या समयात. प्रभूचा आत्मा जर त्या समयात म्हणला, माझ्या बायबल मध्ये मी वचनाला दोष लावू नका हा शब्द दिला होता, हा शब्द तू वाचला का किंवा कोणा सेवकाकडून ऐकला का? यांनो इथं टाळमटाळ केली जाती, पळवाट काढली जाती, मला याच्याविषयी ऐकण्याची इच्छा नाही असं बोललं जातं. पण तिथं देवाच्या दरबारामध्ये आत्मा अशा प्रकारची उत्तर देणार नाही का? आत्मा प्रामाणिकपणे बोलेल. मी आतून ओरडायचो, याला हृदयातून बोलायचो, कोणत्या वचनाला दोष लावू नको, देवाने कोणतंही वचन दोषाचं बनवलेलं नाही, तू कशाबद्दल वचनाला दोष लावतोस आणि शिकवित आहेस, सांगत आहेस की मी वचनामुळे खूप आशीर्वादित झालो. सांगा प्रिय, जे प्रियजन देवाच्या वचनाला दोष लावतात किंवा जे सेवक वचनाला दोष लावून सेवा करतात, देवाला त्यांची सेवा कशी वाटत असेल? कशी वाटत असेल सेवा? त्यांना तर फार सुंदर वाटत असेल की मी प्रभूला फार उंच करत आहे, मी प्रभूच्या नावामध्ये एकदम नीट नेटका ठीक-ठाक चाललोय. परंतु देव त्या विश्वासणाऱ्या विषयी किंवा सेवकाविषयी असा विचार करीत असेल का? यांना जाग या समयात नाही केलं जाणार, मग प्रभूच्या येण्याच्या समयात जाग केलं जाईल का? प्रभू आल्यावर जाग केलं तर काय उपयोग होईल का? म्हणून अंतिम समय चाललाय, तरी प्रभूचा आत्मा आज विश्वासणाऱ्या परिवाराच्या माध्यमातून, सेवकांच्या माध्यमातून आपल्याशी बोलत आहे. प्रभूचं हृदयच काळवळ्याचं हृदय आहे. प्रभूच्या हृदयामध्ये सर्वांना स्वर्गात येण्याचीच अपेक्षा धरून राहिलेलं प्रभूचं हृदय आहे. परंतु त्या हृदयामध्ये एक विचार आहे. काय विचार आहे देवाच्या हृदयामध्ये? कुणी माझ्या वचनाला दोष लावून स्वर्गात येऊ नये. वचनाला दोष लावणं म्हणजे पवित्र आत्मेच्या बोलण्याला दोष लावण्यासारखं ते विधान. आज काय जण सहज बोलतात, मला काय नाही ब्रदर, एक वचनाला दोष लावला, एक वचन नाही मानलं, देव बाप तुला नाराज होतो का? इतकी वचन बायबल मध्ये दिले, एक वचन नाही मानलं, काय बिघडत नाही आमचं. न्यायाच्या समयामध्ये बिघडतं का चांगलं होतं देव बाप स्वतः सांगणार. या ठिकाणी सेवक आत्मेच्या प्रेरणेने सांगत आहे की वचनाला दोष लावण्याचा तुम्हाला अधिकार देवाने दिलेलाच नाही. देवाने कुठंच मान्यता बायबलला दिली नाही की तुम्ही वचनाला दोष लावा, शब्दाविरुद्ध काही कुटकुट करा. अजिबात देव बाप याविषयी बोललेला नाही. आणि मागच्या काही संदेशापासून देवाचा आत्मा माझ्या मुखातून बोलतोय की वचनाला दोष फक्त एका व्यक्तीने लावलेला आहे. एका व्यक्तीच्या दोष लावण्यामुळं प्रेषित 2:38 वचनाला सर्वत्र दोष लावण्याचं प्रक्रिया सुरू झाली. अशी प्रक्रिया झाली तरी देव बाप्पाने त्याच्या पवित्र शास्त्रात
वचन दिलं की तुझ्या समोर कोणीही उभं राहणार नाही, तुझा विरोध कुणीही करणार नाही, आणि जर तुझ्या विरुद्ध कोणी विरोध करायला उभं राहिलं तर त्यांच्यामध्ये मी दहशतीचं वातावरण नाही. आजचा शब्दच आलाय अनुवादाच्या पुस्तकामधून. प्रियांनो, देवाने जर आपलं कार्य वाढवायचं ठरवलेलं आहे तर ते कार्य सर्वत्र वाढलंच पाहिजे. आज वचनाला दोष लावण्याचं कार्य जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत विश्वासणाऱ्यांनी पोहोचवलंय, सेवकांनी पोहोचवलंय. देव बाप्पाने या कार्याची सेवकाकडून, विश्वासणाऱ्याकडून अपेक्षा केलेली नव्हती. देवाने देवाचं वचन प्रत्येकाच्या हृदयात सांगणारे तुम्ही बनावं याची अपेक्षा केली होती. पण आज देवाच्या सांगण्याप्रमाणे देवाची इच्छा काही ठिकाणी पूर्ण होत नाही. धन्य ते प्रियजन आहेत ज्यांना या वचनातून देवाचा आत्मा बोलत आहे. प्रियांनो, सर्वांचा इन्कार जीवनामध्ये करा, पवित्र आत्म्याच्या बोलण्याचा इन्कार करू नका. आज तुम्हाला सुवर्ण संधी आहे देवाच्या फेवर मध्ये निर्णय घ्यायचा का माझ्या बुद्धीच्या फेवर मध्ये निर्णय घ्यायचा. तुमच्या बुद्धीच्या फेवर मध्ये निर्णय घेतला ना प्रियांनो, तो देव बाप्पाने वचनात सांगितलंय तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळणार आहेस. मग त्या मातीमध्ये आमची बुद्धी पण आहे ना, आहे का नाही? डोक्यामध्ये बुद्धी, बुद्धी काढून ठेवली जाते का कधी? बुद्धी पण माती सारखीच होऊन जाते ना. म्हणून प्रियांनो, देवाचा शब्द अटळ शब्द आहे. त्या शब्दाला आम्ही कधी विरोध करू नये, कधी त्या शब्दाविरुद्ध संशय आणू नये. त्या शब्दाविषयी कपटाची योजना आम्ही मनामध्ये तयार करू नये. म्हणून देवाची सेवक आत्म्याच्या प्रयत्नाने येत आहेत, आपल्याला वचनातून शिकवित आहेत किंवा सांगत आहेत. प्रियांनो, ऐकणारे प्रियजन देवाला फार आवडणारे प्रियजन आहे. पण आवडणाऱ्या प्रियजनांमध्ये पण देव बाप्पाला क्वालिटी दिसल्या. काही जण तर खूप क्षणभराचं ऐकतात, आनंदी होतात, पूर्वी जसे तसे बनतात. काही जण काही वर्षापर्यंत किंवा काही महिन्यापर्यंत त्या शब्दाप्रमाणे वागण्याची तयारी दाखवतात. मग कुणी त्यांना त्या शब्दाच्या विरोधात भडकवायला आलं, लगेच भडकून जातात आणि जे काही स्वीकारलेलं असतं ते सोडून देतात. पण काही जण असे असतात, अरे बोलणाऱ्या सेवकाने हा उपदेश आम्हाला सांगितला नाही, देवाच्या आत्म्याने त्या सेवकाच्या मुखातून आम्हाला निरोप कळवला आहे. आम्हाला काय अधिकार आहे देवाच्या निरोपाला दोष लावण्याचा किंवा देवाच्या निरोपाला इन्कार करण्याचा? आणि जे अशा वृत्तीने देवाच्या निरोपाला आपल्या जीवनात घेतात ना, तेच प्रभूला प्रियजन जास्त प्रिय वाटतात. आणि त्याच प्रियजनांना प्रभू बरोबर राज्य करण्याची संधी मिळणार आहे. प्रभू संधी सगळ्यांना देणार नाही, एकालाही स्वर्गात येण्याच्या संधीपासून वंचित करणार नाही. पण देवाने पण अट आणि शर्त ठेवली, माझ्या वचनाला दोष लावून तुम्हाला स्वर्गात कदापि येता येणार नाही. तुम्ही कितीही पृथ्वीवर बोलले मी स्वर्गात जाणार आहे, मी स्वर्गाचा आहे, पण वचनाच्या पट्टीमध्ये जेव्हा देव तुम्हाला उभं करेल तेव्हा देवाला दिसेल की यांनी वचनाला दोष लावला, म्हणजे माझ्या सांगण्याला दोष लावलाय. आणि जे देवाच्या सांगण्याला दोष लावतील, सांगा प्रियांनो, त्यांचं कसं जाणं होईल स्वतःमध्ये? आज सगळे प्रत्येकाच्या मुखात आहे मी स्वर्गात जाणार आहे, स्वर्गात जाणार आहे. चांगली गोष्ट आहे, तुमच्या मुखात तो शब्द आहे.
पण वचनामध्ये जर तपासलं ना तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही जर वचनाला दोष लावणारे नसले, खात्रीने तुमचं स्वर्गात जाणं होणार आहे. पण तुम्ही वचनाला दोष लावणारे असले, तुम्हाला स्वर्गात जाणं इतकं सोपं नाही जितकं सोपं तुम्ही आज बोलत आहात. प्रभू कोणत्याही गोष्टीला सावधानतेने सांगितल्याशिवाय पुढचे निर्णय घेत नाही. कोणी देवाच्या आसनासमोर असं म्हणायला उभं देव बाप राहू देत नाही की पृथ्वीवर मला हे कुणी सांगितलं नाही, हे सांगायला कुणी माझ्याकडे आलं नाही, किंवा मी दुसऱ्याकडून सुद्धा हे ऐकलं नाही. हे उद्गार कोणताही आत्मदेवाच्या राजासनासमोर बोलणार नाही. आणि जर एखाद्याने तशी तिथं पण करण्याची प्रक्रिया केली तर आमचं जीवन प्रभू समोर उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. देवबाप लगेच ते पुस्तकातून दाखवेल, बघ या ठिकाणी तुला हे माहित होतं, या ठिकाणी तू हे शब्द ऐकले होते, किंवा कोणते जानकारांनी तुला हे कळवलं होतं पण तू ते ऐकलं नाही. एकदा जरी प्रेषित 2:38 वचनाला विरोध लावू नका याविषयी कोणत्याही विश्वासणाऱ्याने, कोणत्याही सेवकाने ऐकलं ना, देव बाप्पाच्या नजरेमध्ये काय देव बाप गृहीत धरतो माहितीये, यांना माझ्या वचनाविषयीची माहिती देण्यात आली. ते म्हणू शकत नाही आम्हाला ऐकण्यात आलं नाही किंवा आम्हाला हे माहित नव्हतं. सांगा प्रियांनो, आज प्रेषित 2:38 वचनाविषयी कोणत्या विश्वासणाऱ्याला, कोणत्या सेवकाला माहित नसेल की हे वचनाला दोष लावायचा नाही म्हणून. पण दोष लावला जातोय ना, त्या दोषाच्या पट्टीमध्ये तुम्ही पण आहात. असं समजू नका की तुम्ही नाही त्याच्यामध्ये, तुम्ही पण आहात. पण देवबाप तुम्हाला संधी देत आहे की ऐकून शहाणे व्हा. म्हणून मागच्या काही संदेशामध्ये आपण पाहिलं होतं एक वचन, जो बोध ऐकून शहाणा होतो तो हुशार आहे. देवाचा बोध ऐकून जो त्याप्रमाणे करतो ना, देव बाप्पाच्या नजरेत तो शहाणा विश्वासू आहे, असं सलमोन राजा आपल्या नीतिसूत्रात बोलतो. देवाचं वचन केवळ ऐकण्यासाठी नाही, देवाचं वचन जे तुम्ही ऐकत आहात त्याप्रमाणे करण्यासाठी आहे. म्हणून देवबाप म्हणला, विश्वास क्रिया वाचून निर्जीव आहे. विश्वास धरलाय ना तर त्याच्याबरोबर क्रिया पाहिजे. जे वचन शिकवतोय त्याप्रमाणेच तुमचं आचरण असलं पाहिजे. तर त्या शिक्षणाला, त्या बायबलच्या वाचण्याला देव बाप्पाच्या नजरेमध्ये महत्व आहे. आता सांगा, कोण बायबल वाचत नसल? एक वचन का होईना कोणता विश्वासणारा वाचल्याशिवाय राहत असेल का? ज्यांच्या ज्यांच्या हृदयात होली स्पिरिट आहे, ज्यांना ज्यांना वाटतं माझ्या हृदयात पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्मा त्या विश्वासणाऱ्याला, त्या सेवकाला कदापि ही वचन वाचल्यापासून वंचित ठेवीत नसेल. कमीत कमी एक वचन वाचण्याची तर प्रेरणा पवित्र आत्मा सेवकाला देत असेल आणि विश्वासणाऱ्यालाही देत असेल. म्हणून प्रियांनो, जो पवित्र आत्मा इतका तुमच्या बरोबर राहतो, इतकी सहाय्यता तो पवित्र आत्मा तुम्हाला करतो, तो पवित्र आत्मा तुम्हाला वचनाला दोष लावायला सांगेल का? पण आज काही जण लावून राहिलेत ना दोष, सेवकही लावून राहिलेत ना, आणि जे या वचनाची घोषणा करायला जातात त्यांना सेवक विशेष करून प्रतिबंध करतात. नका येऊ देऊ त्या सेवकाला, तो सेवक गलत शिक्षण सांगतोय, त्यांचा फेक वेगळा आहे, त्यांचा विश्वास वेगळा आहे. म्हणजे विश्वासही दोन झालेत का? शिक्षण तर दोन झालेत पण घेतही दोन झालेत का?
बायबल मध्ये पुढे लिहिलं नाही की हे दोन आहेत म्हणून, एकच विश्वास सांगितलंय. इफिसकराच्या 4थ्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये ते स्पष्ट सांगितलंय. एक विश्वास, एक प्रभू, एक मरण या विषयीचे शब्द दिले, एक बाप्तिस्मा. यांनो आज काय चाललंय? विश्वासणारे कसे चालले, सेवक त्यांना कसे घडवित आहेत तुमच्या समोर आहे. म्हणून देवबाप न्यायाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय कठोरतेने न्याय करणार आहे. गय कोणाचीही केली जाणार नाही. म्हणून त्याने वचनात सांगितलंय प्रत्येकाची सेवा अग्नीने तपासली जाणार आहे. माझ्या राज्यामध्ये सेवा केली ना, तू 1 दिवसाची जर सेवा केली असली, 1 दिवसाची, एक संदेश माझ्या नावाने दिलेला असला ना विश्वासणाऱ्यांना, त्या परिवारात जाऊन त्या सेवेला मी अग्नी समोर ठेवणार आहे. आणि जर अग्नीने त्या सेवेला जाळलं नाही तर तुला त्याचा फायदा आहे. पण अग्नीने जर त्या सेवेला जाळून टाकलं तुला तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. आज किती उत्साहानं जल्लोषाने सांगितलं जातं विश्वासणाऱ्यांना, मी 50 वर्ष सेवा केली, मी 40 वर्ष सेवा केली, मी 45 वर्ष सेवा केली. कुणी म्हणतात मी 30 वर्ष झालं सेवेमध्ये आहे, कुणी म्हणतं मी 35 वर्ष झालं सेवेमध्ये चालतोय. किती गौरवाने बोललं जातंय. पण एवढ्या वर्षाची सेवा अग्नी समोर जर गेली, अग्नीने जर ती सेवा जाळली, काय तुम्हाला मिळणार हो त्याचं प्रतिफळ? बायबल मध्ये पुरावा आहे. काळबाळा वचनातून बघू आता हा पुरावा. आता मी थोडी सांगितला त्याचा पुरावा हो. पहिले करंथीकाराचं पत्र 3रा अध्याय 13 ते 15. देवाचा दास जे पण बोलतो ना त्याचा पुरावा बायबल मधून दाखवितो. तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. बघा, सेवकाने 50 वर्ष सेवा केली, सेवा जळून गेली, पण देव त्या सेवकावर दया करणार नाही. का दया करीन होते की अख्खी सेवा जळून राख झाली, खाक झाली. देवाचा आत्मा त्याच्यावर दया करण्याची का अपेक्षा करतो? त्याचा पुरावा बघू बायबल मधून. पहिले करंथीकाराचं पत्र 15वा अध्याय 58वं वचन. 15:58. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असता. आज जे कोणी सेवेत आहेत किंवा सेवा करत आहेत, किती कष्ट सेवेमध्ये त्याला होत असतील किंवा किती कष्ट त्यांनी सेवेमध्ये घेतले असतील, ते देवाशिवाय आणि त्या सेवकाशिवाय कोणाला माहित नसतं. प्रियांनो, काही गोष्टी सेवक ओपन करतो, पण काही गोष्टी सेवक देवाच्या समक्षतेमध्ये त्या ओपन करत नाही. त्याचं पण कारण काय आहे ते पण बायबल मधून आपण बघूया. नीतिसूत्रे 25वा अध्याय 2रं वचन. एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचं गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजांचे गौरव आहे. ज्या गोष्टीमध्ये देवाचं गौरव आहे ना, देव म्हणतो नको सांगू, कारण त्या गोष्टीत
माझं गौरव आहे. तू काय केलं सेवेमध्ये, किती झाडा खाल्ल्यास, किती पोळलास सेवेमध्ये, हे मी पाहिलेलं आहे. पण तू हे पोळलेलं आणि झाडा खाल्लेले काही गोष्टी माझ्या विश्वासणाऱ्यांना कळू नको, कारण त्यांनी स्वतः पाहिल्या. त्या वेळेला पाहायला कुणी नव्हतं, फक्त माझा आत्मा बघत होता की तू कशी सेवेमध्ये झाडा खात आहे, कसा त्रास सहन करत आहे, कसा अपमानित होत आहेस, कोणाचे वाईट वाईट शब्द तू कसे सहन करत आहेस. कोणी ते पाहिलेलं नाही, माझ्या आत्म्याने ते पाहिलेलं आहे. पण काही गोष्टी देव बाप ओपन करतो का, त्याचं कारण काय माहितीये, असे कृत्य करणाऱ्याने पुन्हा ते कृत्य करू नये म्हणून काही गोष्टी देव बाप ओपन करतो, काही गोष्टी ओपन नाही करत. पण आज काही गोष्टी ओपन केल्या आहेत. प्रेषित 2:38 वाचनाच्या प्रमाणावर विश्वासणाऱ्यांना सांगितल्यात, सेवकांना सांगितल्यात. किती जणांनी त्या पाळल्या तू आज, किती जण म्हणले ऐकल्याप्रमाणे आम्ही करण्याची तयारी दाखवतो प्रभूच्या उपस्थितीमध्ये. तुम्ही जे सांगितलं, आत्मेने सांगितलं, असं आम्ही विश्वास ठेवतो. अहो, सेवकाला शिकवलं जातं. साधा विश्वासणारा जर 1 महिन्याचा असलं, त्याला जर प्रेषित 2:38 वाचनाविषयी माहिती असली ना, तो त्या बाळकाला शिकवायला सुरुवात करतो. तो बघत नाही बाळकाची सेवा किती आहे, किती वय आहे त्या बाळकाचं. थोडस मिळालेलं असतं ना, त्याच्यातूनच तो बाळकाला शिकवायला सुरुवात करतो. बाळकाला म्हणतो, गरज सेवा करतात ब्रदर, तुम्ही ही सेवा करणं बंद करा, तुम्हाला आशीर्वाद सुरू होतील. या सेवेमध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. देवाने शापाचे वचन ठेवलेत का बायबलमध्ये? शापाची सुवार्ता सांगण्यासाठी देवाला देवाच्या सेवकाने उभं केलंय, अभिषिक्त बनवलंय. आज विचार केला जात नाही प्रियांनो, काही पण बोललं जातंय. ज्यांना देवाचं भय नसतं ना प्रियांनो, तेच प्रियजन ही प्रक्रिया करू शकतात. ज्यांना देवाचं भय असतं ना, ते कदापि इतकं मोठं धाडस देवाच्या सेवकासमोर काढण्याची हिंमत करणार नाही. म्हणून तुमच्यामध्ये आत्मा किती कार्य करतो आणि बुद्धी किती कार्य करते सेवकाला सांगायची गरज नसते. तुम्ही किती तोंडाने म्हणले मी फार पवित्र आत्म्याने भरलेलो आहे, पण तुमचं आचरण पवित्र आत्म्याप्रमाणे नसलं ना, सेवक ओळखून घेतो किती पवित्र आत्मा यांच्यामध्ये कार्य करतो. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे ना, त्याला पवित्र आत्मा पहिली सक्ती करतो. काय सक्ती करतो? माझ्या बायबलच्या वचनाला दोष लावू नको. हे बायबल दोष पात्र नाही, दोष विरहित हे पवित्र शास्त्र आहे. पवित्र आत्मा सर्वात पहिली आज्ञा त्या व्यक्तीला करत असेल, आणि जे या आत्मेमध्ये नसतील ते मग पुढे चालून वचनामध्ये येतात. जसा मी आलो, ते पण त्या वचनाला दोष लावणार होतो. आज जर त्या वचनाच्या बाजूने मी बोलतोय ना, पण एक काळ असा होता की मी पण त्या वचनाच्या विरोधामध्ये चालणारा होतो. पण देवाने माझ्यावर दया केली, कृपा केली, कारण मी सेवा इतकी जोमाने केली प्रियांनो माझ्या जीवनामध्ये. आजही काही सेवक आहेत. आता 2 दिवसापूर्वी एका सेवकाची गाठभेट झाली आणि त्या सेवकाने एका मीटिंग मध्ये काही पास्टर, काही विश्वासणाऱ्याच्या समवेत सांगितलं, म्हणे फार कष्टाची सेवा करणारे सेवक आहे, फार सेवा करण्यामध्ये कधी माघार घेत नाही, सेवेसाठी वाटल त्या हद्दीपर्यंत जाण्याची तयारी या दासांमध्ये आहे. प्रियांनो, आमची स्तुती आम्ही तर कधी पण करूच. आम्ही आमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. पण आमची स्तुती जेव्हा इतर जण करतात ना, ते धन्यतेचे पात्र होतात.
दुसऱ्याने तुमची स्तुती केली पाहिजे. आणि आता 2 दिवसापूर्वीची घटना आहे, 2 दिवसापूर्वीची या फऱ्याबाग मध्ये ती घटना झाली. एक सेवक आले होते संगमनेर वरून. त्या सेवकांनी काही विश्वासणाऱ्यांच्या समवेत, सेवकांच्या समवेत मी त्यांना बोललो नाही. त्यांनीच मला ओळखलं आणि म्हणले एलिएझर पगारे पण आपल्यामध्ये उपस्थित आहेत, पण मला जायला उशीर झाला त्या सेवेला. संदेश चालू असताना त्यांनी माझं नाव घेतलं संदेशामध्येच. एंडिंगच्या काही क्षणा अगोदर मी त्या मीटिंगला तिथं हजर झालो. जो सेवक जोमाने, तळमळीने, आत्मेने सेवा करतो ना, कोणी जरी लक्ष दिलं नाही ना, आत्मा ओळखतो याने सेवा कशी केली. म्हणून देव बाप्पांनी मला संधी दिली, बाळा प्रेषित 2:38 वाचनाकडे ये, कारण तू फार चांगली सेवा माझी केली. आणि मी ऐकलं देव बाप्पाचं, माणसांचं नाही ऐकलं, सेवकांचं ऐकलं नाही, पण देव जेव्हा बोललं ना तेव्हा देवाचं मात्र मी ऐकलं. देवाला किंतु परंतु नाही म्हणलं. मी सेवकांचं ऐकलं नाही, मी विश्वासणाऱ्यांचं ऐकलं नाही. देव बाप्पा मी तुझं पण ऐकत नाही. हिंमतच नाही झाली मला हे बोलण्याची. मी नम्र झालो, म्हणलं प्रभू मला या वचनाविषयी खरंच काही माहिती नाही, पण तू मला जर हे वचन स्वीकारायला सांगतोस, मी स्वीकारायला तयार आहे. तर देव बाप्पाने फायनल निर्णय माझ्यासाठी घेतला होता. काय निर्णय घेतला होता वचनातून दाखवतो. यशायाचं पुस्तक 8वा अध्याय 20वे वचन. हे वचन देव बाप्पाने मला दाखवलं. मी आतापर्यंत याविषयी किती वेळेस बोललोय मला माहित नाही. 8वा अध्याय 20वे वचन. धर्मशास्त्र व विधी यांकडे पहा, याप्रमाणे ते न बोललेल्यास त्याकरिता निश्चय प्रभात समय नाही. प्रभात समय नाही म्हणजे काय माहिती का तुला? या जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही. सांगा, देवाने जर मला जगातून काढून नेलं असतं, मी सुवार्थ कोणाला सांगितली असती? किंवा मला सुवार्थ सांगायला जाता आलं असतं का? हात जोडे मी देवाला, म्हणलं देव बाप्पा मला तुझंच गौरव करायचंय, तुझीच सेवा करायची. पण आता तू मला प्रेषित 2:38 वाचनाची सेवा कर म्हणतो ना, मी ही पण सेवा करायला तयार आहे. पण माझी पण एक विनंती आहे तुला, की मला या वचनाचा अर्थ तू समजावून सांगितला पाहिजे. मला या वचनाचा जो अर्थ सांगण्यात आलाय ना, तो फार भयंकर आणि गलत सांगण्यात आलाय. तू मला सांग या वचनाचा अर्थ. आणि देव बाप्पाने मला थोडक्यात त्या वचनाचा अर्थ सांगितला. पूर्ण डिटेल अर्थ मला सेवकांकडून कळला. जसं एलियाने चाकरात सांगितलं, 7 वेळेस म्हणला जा आभाळाकडे बघ, आभाळामध्ये ढग आला का? चाकर 6 वेळेस गेला, म्हणला ढगाचा कणही मला आभाळामध्ये दिसत नाही. पण 7व्या वेळेस जेव्हा गेला तो एलियाला येऊन म्हणाला, हातभर एवढा ढग मी आकाशात पाहिला. आणि एलियाने लगेच त्या चाकराला सांगितलं, आहाब राजाला सांग लवकर मार्गामध्ये मार्गस्थ हो, न तर पाऊस तुला गाठील. देवाच्या दासाच्या मुखातून जो पण शब्द निघतो ना, तो फायनल शब्द असतो, तो अपुरा शब्द नसतो. त्या समयामध्ये संदेशाच्या द्वारे तो पूर्ण शब्द करत होता. या समयामध्ये तो सेवकांच्या द्वारे शब्द पूर्ण करत आहे. पुढे दिलंय हे वचन किंवा हा पुरावा वचनातून पाहूया. आमोसाचं पुस्तक 3रा अध्याय 7वं वचन. निखाच्या अलीकड, इकडे नाही, इकडं
दानियल आहे ना, दानियल हा, नंतर हा, हा, होशे, हा, हा, होशे हा. नंतर योयल आणि मग सापडलं आमोस. सापडलं सापडलं. तिसरा अध्याय 7वं वचन. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. काय नाव वाचले आमच्या ताईंनी? सेवक आणि संदेष्टे यांना कळविल्याशिवाय काहीच करत नाही. आपले रहस्य देवाला वाटलं तर तो सेवकाच्या मुखातून आपलं एखादं रहस्य प्रकट करतो. त्याला जर वाटलं नाही तर तो संदेशाच्या द्वारे विश्वासणाऱ्यांना आशीर्वादित करतो. देवाने संदेशांना जो बहुमान दिला तोच बहुमान सेवकांना पण दिलेला आहे असं हे वचन बोलत आहे. म्हणून जो आत्म्याने सेवक येतो ना, तो जे काही सांगतो ना तो मनाचं कधीच सांगत नाही. कधीच असं म्हणू नये हे मनाचं बोलणारे आहेत, मनाचे वाक्य जोडून सांगणारे आहेत. अरे इतका तो विद्वान आहे का मनाचं सांगायला? आणि देवाचा आत्मा त्याला मनाचं सांगायसाठी कोणत्या परिवारात जायची परवानगी देईन का? देवबाप नाही का रोखायचं त्याला मार्गामध्ये? अरे तू मनाचं सांगायला चाललास, त्या परिवारात मी तुझं जाणं होऊ देणार नाही. बघा कानान देशात जाण्यासाठी किती लगबगीने 6 लाखापेक्षा अधिक लोक निघले. नाही ऐकलं देवाचं. देवाने जाऊ नाही दिलं त्यांना कानान देशात. नाही जाता येणार तुम्हाला. तुम्ही माझं ऐकत नाही ना, तुमचं जाणं कसं होईल तिथं? 2 जणांनी ऐकलं ते 2 जण गेले कानान देशात. कालेब आणि यहोशुआ शिवाय कोणी कानान देशात गेलं नाही. मोशेला सुद्धा कानान देशात जाता आलं नाही. त्यानो देवाच्या आखणीत राहिल्याशिवाय स्वर्ग पाहता येणार नाही. देवाच्या आखणीत राहा, स्वर्गामध्ये जाण्याची तयारी करा. देवाच्या सांगण्याप्रमाणे वागले नाही, देव न्याय करायला तुमची प्रतीक्षा करत आहे. आम्ही देवाची येण्याची वाट बघत आहोत. देव जे त्याच्या वचनाला दोष लावित आहे त्यांचा न्याय मी कधी करीन याची प्रतीक्षा देव करत आहे. बघा आमची प्रतीक्षा काय आहे, देवाची प्रतीक्षा काय आहे आमच्या प्रती. म्हणून देवाच्या नजरेमध्ये दोषी होण्यापेक्षा देवाच्या नजरेमध्ये निर्दोष होणे कोणत्याही प्रकारे चांगलं आहे. आणि ही आखरी शेवटची संधी या अंतिम समयामध्ये देवाने ठेवली. याच्यानंतर संधी नाही. कारण कोणत्याही वेळेला आता आमच्या प्रभूचं आगमन होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्याने चोरासारखा येण्याचा शब्द आम्हाला कळवलाय की चोर जसा सांगून येत नाही तसा प्रभूचा दिवस येणार आहे. म्हणून आजचा दिवस तुम्ही देवाच्या नजरेमध्ये निर्दोष होण्याचा दिवस असू शकतो. तुम्ही किती वचनाला दोष लावलेला असला, कित्येक वर्ष लावलेला असला, पण आज जर तुम्ही निर्णय घेतला मला आजपासून त्या वचनाला दोष लावायचा नाही, तुम्ही देवाच्या नजरेमध्ये निर्दोष, शुद्ध, पवित्र, देवाला आवडणार पात्र बना. नको आहे काय पात्र होणं तुम्हाला? देवावर विश्वास ठेवलाय, चांगलं होण्यासाठी ठेवलाय का वाईट होण्यासाठी केलाय? चांगलं होण्यासाठी जर विश्वास ठेवलाय तर देवाचा आत्मा म्हणतो का वचनाला दोष लाव? देवाच्या आत्म्याने सांगितलं का वचनाला दोष लाव, शब्दाला दोष लाव? मग हा दोष लावणं, विरोध करणं कुणी आणलं? देवाने आणलं का? विचार करा प्रियांनो. संधी अनमोल आहे. प्रभू आला, संपलं सगळं काही. प्रभूला पाहिल्यावर किती ओरडले, उलथे पालथे पडले, ऊर बडवून घेतलं. प्रभू आता मी वचनाला दोष नाही लावीत, इथून माग लावलं पण आता नाही लावीत. प्रभू म्हणशील मला पाहिल्यावर बोलतोस ना, मला पाहिल्या अगोदर का नाही बोलला असं? आणि ही फसगत फार जणांची होणार आहे.
प्रभूला पाहिल्यावर अनेक जणांचे आत्मे त्यावेळेला जागृत होतील आणि म्हणते, प्रभू आम्ही जे का तुझ्या विरुद्ध बोललो, वचना विरुद्ध बोललो, आम्ही क्षमा मागतो, पश्चाताप करतो, आता आम्ही दोष लावणार नाही. प्रभू म्हणशील मी आणि अगोदर नाही लावलं, तू असा दोष लावण्याची प्रक्रिया बंद नाही केली. मला पाहिल्यावर ही प्रक्रिया करतो, मी न्याय करणार आहे. विश्वासणाऱ्याला ठरवायचं आहे मला न्यायात जायचं का मला न्यायात न जायचं. म्हणून बायबल मध्ये न्याय होणं लिहिलंय आणि न्याय न होणं पण लिहिलंय. बायबलच्या वचनामध्ये देवाने वचन ठेवले ते त्याच्या गौरवासाठी आहेत, पण त्याच्या गौरवासारखं आम्ही बनलो तर आमचं गौरव. आम्ही जर त्याच्या गौरवासारखं नाही बनलो, देव आमचा न्यायच करणार नाही. अन्याय काही साधा नाहीये. म्हणून वचन आलं, प्रत्येकाचं काम अग्नी तपासणार आहे. पण ज्या सेवकांनी श्रम कष्ट घेतले त्याचा देव बाप चांगलाच न्याय करणार आहे. तो वाचला जाईल. का वाचला जाईल? कारण त्याने प्रभू मध्ये श्रम घेतले म्हणून तो वाचला जाणार नाही. पण प्रियांनो, देवबाप जर इतक्या चांगल्या प्रकारे सांगतोय की तुमची सेवा जळू नये अशी देवाची इच्छा आहे, तर साधं काम तुम्हाला करायचंय. फक्त बायबलच्या कोणत्या वचनाला दोष लावायचं नाही. इतकं साधं काम करणं तुम्हाला अवघड काम आहे का? प्रियांनो, सेवकांनी फार गंभीरतेने या समयामध्ये विचार करायची. त्यांना एक अनमोल संधी देवाने ठेवली आहे. आणि जो संधीला दौडीत नाही ना, त्या संधीला वाया जाऊ देत नाही, तो सेवक देवाच्या नजरेमध्ये कधी पण धन्य सेवक आहे. आणि विश्वासणाऱ्यांनी पण अशी प्रक्रिया केली तर विश्वासणारे पण धन्यतेच्या माग नाही, ते पण धन्यच आहे. ठरवा तुम्हाला काय करायचंय, काय तुम्हाला निर्णय घ्यायचा हे तुम्ही मात्र ठरवा. पुढील वचनाकडे जाऊ आता. मत्तेकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धनापेक्षा दास थोर नाही. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि पुढे काय म्हटलंय? धन्यापेक्षा दास थोर नाही. गुरु कधी गलत काम करायला सांगेल का शिष्याला? चुकीच्या वाटेने चालायला गुरु सांगेल का कधी? आमच्या येशू ख्रिस्त आमचा गुरु आहे, त्याने आम्हाला चुकीचा रस्ता दाखवला का? तो म्हणला का चुकीच्या वाटेने चाला, चुकीचे निर्णय घ्या, चुकीचं वागा, आयुष्यभर माझ्याशी तुम्ही विरोधात राहा तरी मी तुम्हाला स्वर्गात घेण्यासाठी तयार आहे, अशी सुवार्थ सांगितली का येशू ख्रिस्तानी? येशू ख्रिस्तानी इतकी चांगली सुवार्थ आम्हाला कागदापेक्षाही हलकी अशी सुवार्थ सांगितली की जी आम्ही सहजरित्या स्वीकारू शकतो आणि सहजरित्या त्याप्रमाणे करूही शकतो. हलकी सुवार्थ, इतकं हलकं बोलणं येशू ख्रिस्त बोलला, पण आजच्या काही सेवकांना, काही विश्वासणाऱ्यांना समजलं नाही. का देव हे उद्गार काढतो? कारण आज जर त्या प्रेषित 2:38 वचनाचा विरोध आहे तर नक्कीच देव समजत असेल की यांना माझी सुवार्थ समजली नाही किंवा यांना ती सुवार्थ आवडली नाही. दोन्ही पैकी एक असू शकतं. वचनाला दोष लावण्याचं कारण काय? का लावला जातो दोष? कोणत्या अधिकाराने दोष लावला जातोय? पवित्र आत्मेने दोष लावण्याचं विधानच केलेलं नाही. त्या वचनाविषयी देवाने सरळ वचन ठेवलंय.
याला स्वीकारा, देवाचा आशीर्वाद घ्या. आज बोललं जातं वाचनामुळं आशीर्वाद मिळतात. वाचनामुळं जर आशीर्वाद मिळतात तर वचन दोष लावायला सांगतं का? सांगतं का वचन दोष लावायला? आज बघा मी काय काय शब्द ऐकत आहोत. प्रियांनो, कदापिही वाचनाला दोष लावण्याचा शब्द देखील सेवकाच्या मुखामध्ये, विश्वासणाऱ्याच्या मुखामध्ये येऊ नये ही अपेक्षा देवाची आहे. कारण आज देवाच्या अपेक्षेला भंगतेमध्ये गणलं जात आहे. देवात राहून देवाला दोष लावित आणि देवाचे लेकरं म्हणून देवाच गौरव करते. काय प्रक्रिया चालली? देवात राहायचं, देवाला दोष लावायचं आणि देवाचं लेकरू म्हणून स्वर्गात जाण्याची तयारी करायची. बघा कसं गणित आहे. हे विधान आत्मेने आलेले सेवकाशिवाय कुणी बोलणार नाही. कोणाला बोलताच येणार नाही असे विधान. दोषी राहून स्वर्गामध्ये जाण्यापेक्षा निर्दोष होऊन देवाबरोबर राज्य करण्याची तयारी करा. स्वर्गामध्ये इतकं सोपं नाही जाणं जितकं सोपं आज तुम्हाला वाटत आहे. आणि जितक्या सोप्या रीतीने तुम्ही विश्वासणाऱ्यांना शिकवित आहात इतकं सोपं नाही स्वर्गामध्ये जाणं. आणि त्याचं उदाहरण जुन्या करारात ठेवलंय देव बाप्पाने. कानान देशात दोघच का गेले? 6 लाख लोक का नाही गेले? 6 लाख लोक या विचाराने निघाले होते का कानान देशाकडे की आम्हाला कानान देशात जायचं नाही, मधीच आम्हाला मारायचंय, या विचाराने निघाले होते का? मिसर देशातून, फारोच्या गुलामगिरीतून सगळे कानान देशात जाण्याच्या इराद्याने निघले. पण देवाचं ऐकलं नाही म्हणून देवाने त्यांना कानानपर्यंत येऊ नाही दिलं. मोशेला देखील येऊ नाही दिलं. पण मोशेवर दया केली की त्याला डोंगरावरून कानान देश दाखवला. बघ दुधा माझाचा प्रवाह वाहणारा देश, ज्या वतन दत्त देशामध्ये मी माझ्या इस्रायली लोकांना घेऊन जाण्याचं ठरवलं तो देश बघ तू. पण तुझं तिथं जाणं मी होऊ देणार नाही. देवाला ऐकणारे प्रियजन आवडतात. देवाला न ऐकणारे प्रियजन आवडत नाही का? आणि देवाला शिकवणारे तर मुळीच आवडत नाही. देवाला शिकवणारे तर मुळीच आवडत नाही. आज सांगा जे वचनाला दोष लावते ते देवाला शिकविते का देवाचं ऐकते? देवाने ते वचन पाळायचं सांगितलंय ना. ते वचन पाळलं जातंय का? आज काही सेवकांकडून, काही विश्वासणाऱ्यांकडून ते काय प्रक्रिया करत आहे देवाच्या नजरेमध्ये? इनडायरेक्टली काय प्रक्रिया चालली ते देवाला शिकविते. हे वचन ठेवलं प्रभू तू, पण हे वचन योग्य नाही ठेवलं. आम्हाला हे वचन मुळीच आवडत नाही. आम्हाला हे वचन नापसंत आहे. आम्हाला या वचनाचा रेफरन्सच ऐकायची इच्छा होत नाही. तर हा रेफरन्स आम्ही कधी मान्य करणार? काय करू राहिलेत ते? देवाला शिकवू राहिलेत का नाही? कधीही विश्वासणाऱ्याने, सेवकाने देवाला शिकवायचा प्रयत्न करू नये. म्हणून नीतिसूत्रामध्ये शलोमोन राजा म्हणतो परमेश्वरापुढं बुद्धिमानाची बुद्धिमत्ता काहीच नाही. शलोमोन राजाने आपल्या समायामध्ये अशा गोष्टी नीतिसूत्रात लिहिल्यात ना प्रियांनो, हृदयाला स्पर्श काय, हृदयात आनंदाच्या उकळ्या निर्माण करणारे वाक्य नीतिसूत्रामध्ये आहे. परमेश्वरापुढं शहाणपण काही चालत नाही हे देखील नीतिसूत्रामध्ये शलोमोन राजाने लिहिलंय. तुमचं शहाणपण काही उपयोगाचं नाही देवासमोर. देवाचं शहाणपण उपयोगाचं आहे हे शलोमोन राजाला त्या ठिकाणी सांगायचंय. म्हणून आपलं शहाणपण आपल्या जवळ ठेवायचं.
देवाचं शहाणपण घ्यायचं आणि आपल्यामध्ये जे गलत शहाणपण आपण घेऊन चाललोत ना, जे देवाला मान्य नाही ते काढून टाकायचं. देवाचं शहाणपण घेतलं ना तर आशीर्वादाने भरपूर होता तुम्ही. पण आपल्या शहाणपणाने देवाची सेवा करतात. देव मग दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी बरोबर दाखवेल तुम्हाला, कोणतं दूध आहे कोणतं पाणी आहे. आज फार सहज चाललंय सर्वांना, ब्रदरांना सहज चाललंय, सिस्टरांना सहज चाललंय, सेवकांना सहज चाललंय, रेव्हरंडांना पण सहज चाललंय, सगळ्यांना सहज चाललंय. पण जे वचनाप्रमाणे चालले तेच प्रभूचे योग्य आहे. जे प्रभूच्या वचनाप्रमाणे नाही ते न्यायासाठी उभे राहणारे आहेत. पेट्रो पेंटिकॉस्टच्या दिवशी ठामपणे बोलला, निर्भीडपणे बोलला, न घाबरता बोलला. तो नाही म्हणला समजे झाल्यावर काय होईल माझं. पवित्र आत्मा जे बोल म्हणला लगेच बोलला. तो खाड खाड बोलला, उंच स्वराने बोलला. आम्ही नव्हतो ऐकायला किती उंच स्वराने पेत्र बोलत होता. पण पवित्र आत्मा जर माझ्या मुखातून हे शब्द उच्चारित आहे तर निश्चित पेत्राने उच्च वाणीने, हजारो लोक जर होते तर त्याला उच्च वाणीनेच बोलावं लागलं असेल. देवाचा सेवक डरपोक नसला पाहिजे. डरपोक सेवक देवाला मुळीच आवडत नाही. बायबल मध्ये सांगितलंय. डरपोक विश्वासणारा पण देव बाप्पाला आवडत नाही आणि डरपोक सिस्टरही देव बाप्पाला आवडत नाही. असं नाही की सेवकच आवडत नाही, या दोन प्रकारचे विश्वासणारे पण देवाला आवडत नाही. निर्भीडपणे बोलणारे पाहिजे. निर्भीडपणे कोण बोलू शकतं? जे बायबलच्या वचनाला दोष लावित नाही ना तेच निर्भीडपणे बोलू शकतात. जे बायबलच्या वचनाला दोष लावतात ना त्यांना पवित्र आत्मा इतकं निर्भीडपणे बोलू देत नाही. पण पवित्र आत्मा त्यांना सोडित पण नाही. का सोडित नाही? कारण त्यांना जर सोडतं सैतान डारकळ्या फोडणारच आहे. कुणाला गिळावं हे शोधित फिरत आहे. म्हणून बचाव करतोय देव बाप आणि त्यांना संधी देतोय. बायबलच्या वचनाला दोष लावू नका. म्हणून हे शब्द आले, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही, धन्यापेक्षा दास थोर नाही. काय अर्थ या वचनाचा? आम्ही नेहमी गुरुच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे आणि धनी आम्हाला जे देतोय त्याच्यामध्ये आम्ही संतुष्ट राहिलं पाहिजे. चालली का सर्व ठिकाणी प्रक्रिया? जिथं वचनाला दोष लावला जातोय तिथं हे वचन कार्य करणार होईल का? होईल का? जिथं दोष लावला जातोय वचनाला, पवित्र आत्मेच्या शब्दाला दोष लावला जातोय तिथं हे वचन पूर्ण होईल का? गुरुपेक्षा शिष्य थोर नाही. म्हणून एक वचन दिलंय बायबल मध्ये. काय दिलंय बघूया आपण जरा. या वचनाला पाठिंबा देणारा शब्द बघूया. 2 करंथीकरांचं पत्र 2 अध्याय 17 वचन. 17. हो. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात आणि आम्ही त्यांच्या सारखे नाही. तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. तुम्ही वाचा सुनीताताई. 2 करंथीकर 2 अध्याय 17 वचन. तर असा बेत असता. नाही 2 करंथीकरांचं पत्र 2 अध्याय तेच 17 वचन वाचा. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्याच्यासारखे नाही. तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. जो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो
वचनाला दोष लावित नाही. त्यालाच म्हणता येतं की आम्ही देवाच्या सांगण्याप्रमाणे ठाम बोलणारे आहोत. कारण तो निर्दोष आहे, त्याने बायबलला दोष लावलेला नाही, म्हणून त्याला ठाम बोलण्याचा अधिकार पवित्र आत्मा देतो. पण जे वचनाला दोष लावतात त्यांच्यासाठी वर शब्द दिलाय, पुष्कळ जण माझ्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. देवाचं वचन वाचणं आणि समजणं हे दोन प्रक्रिया आहेत. वाचायला महत्व नाही, वचन पवित्र आत्मेने समजावून सांगण्याला महत्व आहे. आणि देवाचा आत्मा पूर्णपणे वचन त्यांना समजावून सांगतो जो वचनाला दोष लावित नाही. कारण त्याला माहित असतं हे निर्दोष आहेत, यांनी माझ्या पवित्र शास्त्राचा पूर्ण सन्मान केलाय. कुठही माझ्या शास्त्राला, माझ्या वचनाला दोष लावला नाही. म्हणून आत्मा पण बोलायला कुठल्या प्रकारची कुचराई करत नाही, पूर्णपणे बोलण्याचा अधिकार त्यांना प्रदान करतो. योहान 15 वचन 15:8 का? तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. आम्हाला देवासाठी फळ देणारं झाड बनायचं. देवाने आपल्या राज्यात आम्हाला घेतलंय ना, फळासाठी घेतलंय. त्याने पण आम्हाला निवडलंय ना, असंच निवडलं नाही. आम्ही फळ द्यावं, आमचं फळ टिकावं आणि त्या फळाचा उपयोग देवाच्या राज्यासाठी अधिक चांगला व्हावा म्हणून इथं हा शब्द दिलाय. आणि मग देव पुढं बोललाय की तुम्ही माझे शिष्य व्हा. शिष्य होणं मान्य नाही का तुम्हाला? सांगा, देवाचं शिष्य होणं कोणाला आवडत नाही? कोण म्हणून मला देवाचं शिष्य होणं आवडत नाही? सगळ्यांना आवडेल. या ठिकाणी आम्ही देवासाठी जे काय करू ते देव आमच्या जीवनाच्या पुस्तकात लिहित आहे. आता एक वाक्य बोलतो, थांबतो. अतिशय महत्वाचं वाक्य. मी या ठिकाणी आलो ना, पाहतात ना तुम्ही की मला पाहिजे. तुम्ही जर प्रार्थनेला नसते बसले, मी कोणाला सांगितलं असतं काय? आहे का काय उपयोग झाला असता का माझा इथे येण्याचा? मी म्हणलं असं, प्रभू तुझ्या आत्मेने मी आलो, सर्व काही मी केलं, पण ऐकणारच कुणी नाही. त्या निर्जीव भीतींना मी किती ओरडून सांगितलं, यांना थोडी न कळणारे. ऐकणारे प्लस बोलणारे, ज्या ठिकाणी ही प्रक्रिया आहे तिथं पवित्र आत्मा आहे. जिथं ही प्रक्रिया नाही तिथं पवित्र आत्मा येत नाही. आणि पवित्र आत्मा या गोष्टीचा पायलट ठराव करतो. पवित्र आत्मा सेवकाला पण पाठवतो ना, पूर्ण योजनेने पाठव की माझ्या विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद मिळाला पाहिजे. आता पवित्र आत्मा येतो, त्याला मला रोखता येईल का? शिष्य 8-8 घंटे सेवा करायची आपल्या सेवेमध्ये. बायबलमध्ये लिहिलं नाही. 8-8 घंटे सेवा करायचे. एखाद्या गावाला जायचे ना तर पूर्ण गाव बदलून टाकायचे. ते 4000, 5000, 7000 लोक देवाच्या राज्यात येत होती. प्रेषितांची कृत्य 4थ्या अध्यायामध्ये दिलंय. सांगा, ऐकणारा एक वाक्य बोलल्याने लगेच देवाच्या राज्यात येत होता का? आज एक विश्वासणारा देवाच्या राज्यात आणण्यासाठी सेवकाला 5-5 वर्ष वाट बघावी लागते. येत एका प्रार्थनेत हजारो लोक आणत होते. कशी येत होते? यांनो, अतिशय पवित्र आत्म्याजवळ सांगायला कह नाही, परंतु पवित्र आत्मा तेवढंच तुम्हाला कळवितो जेवढं तुमच्या बुद्धीला समजणं योग्य आहे. म्हणून जीवनामध्ये देवाच्या नियंत्रणामध्ये राहण्याची अपेक्षा करा. देव मला जे सांगेल तेच मी करेन. देव मला म्हणलं ना हे कर,
ते बरं असो या वाईट असो मी देवाच्या नावाने करेन. सेवकांनी तेच केलं प्रियांनो. संदेश त्यांनी तेच केलं. संदेश ते सेवकांसाठी उदाहरणं आहेत आणि संदेश त्यांच्या पायावर पाय देत आज सेवक चालले म्हणून त्यांच्या पण मुखातून ज्या भविष्यवाण्या होत आहेत ते या भविष्यवाण्या देव पूर्ण करत आहे. माझ्या मुखातून आतापर्यंत 5 भविष्यवाण्या देवाने केल्या. एकही भविष्यवाणी फेल नाही झाली आणि ते 5ही भविष्यवाणीचे परिवार 5 गावामध्ये आजही उपलब्ध आहेत. मोबाईलवरून आता फोन लावला ते सांगतील हो ब्रदर तुम्ही जी वाणी केली ती सत्य झाली. वाणी फक्त आतमध्ये येणार पाहिजे. बुद्धीने नका भविष्यवाणी करू. आज सेवेमध्ये आहे ना त्याला कारण हे आहे. हा थोडा वेळ लागतो मला. पवित्र आत्मा बोलतो मी पवित्र आत्म्या वेळ फार होत चाललाय. स्टॉप कर. पाऊलाचं एक भाषण लांबणीवर गेलं. एक माडीवर खिडकीत बसला होता. खाली पडला. जागेवर मेला. सगळे म्हणले हा मेला मेला. पाऊल म्हणलं मेला नाही तू झोपेत आहे. पाऊलाने प्रार्थना केली तरी तो उठून उभा राहिला. सेवकामध्ये एवढा पावर देव बाप्पाने ठेवलाय. आज आपली प्रार्थना उशीर झाली. 9:15 आपण स्टार्ट केलं म्हणून संदेश थोडा मोठा वाटू राहिला. आपण जर 8ला स्टार्ट केला असतं 9:30 पर्यंत किंवा 9:15 पर्यंत आपला संदेश फिनिश झाला असता. याला कारण पण आहे की आज काय मेसेज माझा डिलीट करण्यात आलेला आहे मोबाईल म्हणून वेळ लागला. जर बोलले काय वाईट नाही बोलले. मला वाईट नाही वाटलं कारण वेळ झालेला आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. पण आज आपला उशीर कशामुळे झाला त्याच्यातला काही संदेश आपण डिलीट करण्यामध्ये वेळ गेला. बरोबर आहे. मी तुमची क्षमा मागतो की आज तुमचा वेळ मी थोडा जादा घेतला. देवाचा आशीर्वाद ना आम्ही कधी गमवू नये. सेवक जर कोणती झळ खाण्यासाठी माघार घेत नाही तर तुम्ही थोडंसं ऐकण्यासाठी देवासाठी तयार राहू असं तरी माझ्या बुद्धीला वाटतं. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. शेवटचे